प्रॉफिट अँड लॉसचा नेक्स्ट पार्ट आहे डिसऑनेस्ट शॉपकीपर. बघा, डिसऑनेस्ट शॉपकीपर म्हणजे काय, की जो दुकानदार बेईमानी करून नफा कमवतो. समजा आपण एखाद्या दुकानात गेलो आणि फळ विक्रेत्याच्या दुकानात गेलो, फ्रूट सेलरच्या इथे गेलो आणि त्याला म्हटलं की 1 किलो फ्रुट्स द्या. त्याने जर सांगितली किंमत किंवा 100 रुपये किलो आहे, 100 रुपये पर केजी, 100 रुपये पर केजी. आपण जर म्हणतो की 100 रुपये पर केजी महाग झाले, आम्हाला थोडं कमी करून द्या. तो म्हणतो तुम्ही ओळखीचे आहात म्हणून तुम्हाला जेवढ्याला मी घेतले, म्हणजे जितक्याला मी घेतले तितक्याला तुम्हाला देत आहे, तसं बाकीच्यांना 120 रुपये देत आहे. तर तुम्हाला काय करताय की जेवढ्याला घेतले तेवढ्याला घेतले, म्हणजे 100ला घेतले 100लाच विकत आहे. तर कोणता दुकानदार असा आहे की जो नो प्रॉफिट नो लॉस या बेसवर धंदा करणार आहे? असं कोणीच नाही. म्हणजे तो आपल्याला सांगतो की मी तेवढ्यालाच घेतले, 100लाच घेतले आणि तुम्हाला 100ला विकत आहे. म्हणजे तो खोटं बोलत आहे, तो बेमानी करत आहे. एक तर बेमानी कुठं करताय, डिसऑनेस्ट शॉपकीपर. तो आपल्याला काय 100लाच घेतले. एक तर तो बेमानी करताय जेव्हा विकत घेते तेव्हा, म्हणजे हा जो दुकानदार आहे हा फळ होलसेलरकडून विकत घेतो. त्या बेमानी कशी करतो, तिथं 100 रुपये पर केजी, 100 रुपीज पर केजीची जी असते, त्याला जर भाव सांगितला 100 रुपये पर केजी आहे, तर हा म्हणते की हे 100 रुपये पर केजी आहे, 1 केजी आहे, 100 रुपये 1 केजी, पण तुम्ही मला 900 ग्रामच फळ दिले म्हणते. त्याला म्हणतो 900 ग्रामच फळ दिले, म्हणजे 1 किलो फळं घेतो विकत, पण त्याला किंमत किती देतो, 900 रुपये देतो दुकानदार होलसेलरला. आणि दुसऱ्या प्रकारचं कसं करते, दुसऱ्या प्रकारचं कसं करते, आपल्याला सांगतो की 100 रुपये पर केजी आहे, मी जेवढ्याला आणले तेवढ्यालाच तुम्हाला विकत आहे, म्हणजे जितक्याला घेतले तितक्याच रुपयाला तुम्हाला विकत आहे. 100 रुपयाला घेतले म्हणते, पण 100 रुपयालाच विकत आहे. पण आपल्याला काय करतो, 1 केजीच्या ठिकाणी 1 केजी दाखवतो, 1 केजीचं माप दाखवतो, पण देतो किती, 900 ग्रॅम. 1 केजीच्या ठिकाणी 900 ग्रॅम टाकतो. म्हणजे तो घेतो कितीला, आपल्याकडून पैसे किती घेतो, पैसे पूर्ण 100 रुपये घेतो आणि आपल्याला देतो किती, 90 रुपयाची वस्तू देतो. म्हणजे आपल्याकडून पूर्ण ते घेतो आणि आपल्याला वस्तू किती देतो, 90 रुपये. म्हणजे हे जे झाले आहे आपले, हे त्याने घेतलेले पैसे, हे झाले त्याची कॉस्ट प्राइस आणि हे झाले त्याची सेलिंग प्राइस. अशा प्रकारचं बेमानी करू. तर आपण डायरेक्ट क्वेश्चन बघू. A dishonest dealer uses a scale of 90 centimeter instead of a meter and claims to sell at cost price. बघा, तो काय म्हणते, समजा आपण असं पकडू 100 मीटर कपडा, एक मीटर कपडा म्हणजे 100 सेंटीमीटर कपडा, त्याची किंमत आहे 100 रुपये ऍक्च्युअल. मग 90 सेंटीमीटरची राहील 90 रुपये. आता हा डिसऑनेस्ट डीलर काय करतो, किंवा मी कॉस्ट प्राइस म्हणजे जेवढ्याला घेतलं, समजा त्याने घेतलाय 100 रुपयाची कॉस्ट प्राइस आहे त्याची, 100 सेंटीमीटरचं ना हे घेतलेलं आहे, म्हणजे 1 मीटरचा कपडा घेतला आणि मग 100 सेंटीमीटरची कॉस्ट प्राइस 100 रुपये, मग 90ची किती राहील, 90 रुपये. आणि विकतो कितीला तो फॉल्स मीटर करतो 90 सेंट, म्हणजे आपल्याला सांगतो तो विकतो कितीचा, की सांगतो 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटरचा आहे, पण विकतो त्याच्यामध्ये त्याला माप किती देतो तो, 90 सेंटीमीटरचं, म्हणजे 1 मीटर कपडा तो विकत सांगत आहे, पण त्याच्यामध्ये फॉल्स चुकीचं हे करतो. म्हणजे 100 रुपयाची वस्तू आहे, तो 100 सेंटीमीटरचा कपडा आहे, पैसे घेतो 100 सेंटीमीटरचे, पण ऍक्च्युअल मध्ये देतो किती जरा कपडा, 90 सेंटीमीटर देतो, 90 सेंटीमीटर कपडा देतो. म्हणजे त्याने वस्तू विकत घेतली, 90 सेंटीमीटरची सीपी किती झाली आपली, 90 रुपये. म्हणजे 90 रुपयाला घेतली ही झाली त्याची सीपी, आणि कस्टमरकडून पैसा किती घेतो, 100 रुपये, म्हणजे 100 रुपयाला विकलं. 90ची वस्तू होती, 100ला विकली, आपल्याला विचारले त्याचे प्रॉफिट पर्सेंटेज किती, सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस, प्रॉफिट पर्सेंटेज म्हणजे 10 अपॉन ऑलवेज कॉस्ट प्राइस, 90 into 100, 11.81. Answer option B, none of this.
बघा तो काय करतो, आपल्याकडे समजा 100 रुपये, ऍक्च्युअल मध्ये 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर कपड्याची किंमत 100 रुपये, ऍक्च्युअल मध्ये 100 रुपये 1 मीटर कपडा आणतो आणि आपल्याला म्हणतो की मी जेवढ्याला आणला तेवढ्याच किमतीत तुम्हाला देत आहे. म्हणजे तो 100 रुपयाला आणला म्हणते म्हणून 100लाच देत आहे, पण तो 100च्या ठिकाणी देत आहे 90च देत आहे. 100 सेंटीमीटरच्या ठिकाणी किती देत आहे, 90 देत आहे. म्हणजे त्याला तो कपडा किती पडला, 90 रुपयाला पडला. 90 रुपयाला कपडा पडला आणि विकला गेला तर किंमत आपल्याकडून पैसे किती घेतले, 100 सेंटीमीटर घेतले, 1 मीटरचे घेतले. मग 90ला विकत घेतला, 100ला विकला, प्रॉफिट पर्सेंटेज किती आहे, एसपी मायनस सीपी अपॉन ऑलवेज कॉस्ट प्राइस इंटू 100, 11 नेक्स्ट क्वेश्चन बघा. A fruit seller. A fruit seller proposes to sell his fruits at cost price, but still gain 25% on his outlay. The weight, what weight does a substitute for a kilogram? बघा, हा जो दुकानदार आहे हा म्हणतो की मी जितक्याला फ्रूट घेतली तितक्यालाच तुम्ही विकत आहे, म्हणजे 100 रुपयाने घेतले. आता 100 रुपये एका किलो आपण एक कन्सिडर करू की एका किलोग्रामची किंमत आहे, पर केजी फ्रूटची किंमत 1000 रुपये आहे, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये 1000 रुपये, ते 1000 रुपये त्याने घेतले. पण तरीही तो काय म्हणते की मी 1000 रुपयाचे घेतले म्हणते आणि मग 1000 रुपये पर केजीच विकतो. तरीही त्याला 25% प्रॉफिट, म्हणजे 100ची वस्तू घेतली तर 125 पर्यंत. आणि हा काय म्हणते की मी तुम्हाला कॉस्ट प्राइसवर विकतो, म्हणजे 100 मध्ये घेतलेली वस्तू 125 त्याला 25% प्रॉफिट होते. आपल्याला काय सांगतो की मी पर 1 किलो जो आहे, 1 किलो आपण फ्रूट घेतले, मी तुम्हाला 1000 रुपयाचे घेतलेले आहेत ते 1000 रुपयालाच विकत आहे, म्हणजे 1000 त्याची सेलिंग प्राइस आहे. 1000 घेतले म्हणजे मी 1000चीच घेतली. तर ऍक्च्युअल त्याने वेट किती यूज केला आहे आपल्याला विचारलेलं आहे. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन 100 इंटू 1000 125 25 चूक 25 284, म्हणजे त्यांना 800 रुपयात त्याने घेतले आणि 1000 रुपयात विकले. आता 1 किलोग्रॅमची किंमत आहे 1000 रुपये, मग 800 रुपयाची किंमत किती राहील, 800 रुपयात किती येईल फळ, 800 ग्रॅम. आन्सर ऑप्शन ए. परत बघा एकदा, दुकानदार म्हणतो की मी जितक्या रुपयात फळं घेतले तितकेच रुपयात तुम्हाला विकत आहे. पण हे असं केल्यावरही त्याला 20% प्रॉफिट होतो, म्हणजे जर 100ची वस्तू घेते तर 125 होतं. आता आपण कन्सिडर करू की 1 किलो फळाची किंमत आहे 1000 रुपये ऍक्च्युअल मध्ये, पण त्यात तो काय म्हणते की मी 1000 रुपयालाच घेतले आणि 1000 रुपयाला विकले म्हणते. पण ऍक्च्युअल मध्ये जर आपण पाहिलं तर कितीला घेतलेले आहेत ते 800ला. मग 1 किलो फळांची किंमत आहे 1000 रुपये, तर 800 रुपये किती किती किलो फळांची येईल, तर 800 ग्रॅम. आन्सर ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन बघा. Shopkeeper advertised to sell his advertised for selling clothes at 4% loss. However, by using false meter scale, he actually gains 25%. What is the actual length of the scale? Same question आहे आधी सारखाच. फॉल्स मीटर युजिंग करते हा, त्याचा 120 म्हणजे 20% होते. आता बघा, समजा ऍक्च्युअल मध्ये बघा 100 सेंटीमीटर कपड्याची किंमत आहे 100 रुपये, तर तो एक 100 रुपयाची वस्तू असते, त्याला किती प्रॉफिट होते, 120. पण तो काय म्हणतो की मी 96 रुपयाची म्हणजे 4% लॉसवर विकत आहे, म्हणजे 100ची वस्तू घेतली आहे तर 96ला विकत आहे. पण ऍक्च्युअल मध्ये कितीला विकत आहे, तो 100ची वस्तू आहे ऍक्च्युअल मध्ये, त्याला प्रॉफिट होत आहे 20%, म्हणजे 120. 100ची वस्तू 120 ला होते, पण तो म्हणते की मला 4% लॉस झाला. ऍडव्हर्टाइज करतो की मला 4% लॉस होऊन, एखादा दुकानदार असते तो म्हणते की मी नुकसान आहे, पण तुम्ही माझ्या ओळखीच्या म्हणून तुम्हाला लॉस मध्ये चालल्यावरही तुमच्यासोबत व्यवहार करत आहे. तर बघायचा क्रॉस मल्टिप्लिकेशन 100 इंटू 96 अपॉन, म्हणजे 100 रुपये मीटरचा कपडा होता, त्याला त्याच्यामध्ये प्रॉफिट
120 रुपये म्हणजे 20 रुपये मिळत आहे, म्हणजे 120 चा विकत आहे. 100 रुपये त्याची ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे. तो विकत कितीला आहे? 120 ला. पण तो आपल्याला सांगते काय की मी 4% लॉस न गेला. पण ऍक्च्युअली त्यानं घेतलं कितीला होतं? घेतलं 100 ला होतं आणि 120 ला विकलं. तो आपल्याला सांगतो की 4% लॉस, म्हणजे त्यानं फॉल्स मिळत. त्या ऍक्च्युअल मध्ये घेतलेलं आहे 100 ला जे विकलं आहे, 100 ला जे घेतलं 120 ला. मग तो ज्याच्यामध्ये म्हणते की मला 4% लॉस होत आहे, ते ऍक्च्युअल मध्ये त्यानं 80 लाच घेतला आहे. म्हणजे 80 ची किंमत किती? 80 रुपये. एका 100 सेंटीमीटरची किंमत आहे 100 रुपये. तर मग 80 रुपये कशी कितीची किंमत? 80 सेंटीमीटर. त्यानं 100 सेंटीमीटर कपडा सांगितला आणि 80 सेंटीमीटर कपडा दिला. नेक्स्ट क्वेश्चन बघा. A dealer proposes to sell his goods at cost price, but he uses false weight of 950 gram for a kilogram. The gain portion of the dealer is. समजा 1 किलोग्राम फ्रूटची किंमत आहे 1000 रुपये, हे ऍक्च्युअल मध्ये आहे. आता दुकानदार काय म्हणतो किंवा मी 1000 रुपयाला हे फळ आणले आणि तुम्हाला पण 1 किलो फळं पाहिजे, मी तुम्हाला 1000 ला विकतो. पण तो 1000 रुपयाचे फळ आणले, ऍक्च्युअल झाले 1000 रुपयाचे. जर 1000चे फळ आणले आणि तो 1000 ला विकतो म्हणते, मग तो काय करतो की 1000च्या फळाच्या ठिकाणी 950 ग्रॅम देतो. म्हणजे 950 ग्रॅम किती रुपयात आणले असेल? तर 1 किलो 1000 रुपयात आणले, तर 950 ग्रॅम त्याने 950 रुपयामध्ये आणले. म्हणजे 950 रुपयामध्ये फळं आणले, म्हणजे त्याचे किंमत पैसे गेले, म्हणजे कॉस्ट प्राइस. आणि विकले कितीला? 1000 ला. कारण तो 1 किलो फळ आणला ना, किंमत घेता तो 1000 रुपये, ऍक्च्युअल मध्ये त्यांना 950 ग्रॅमच दिले. 950 ग्रॅम आणले कितीला? 950 रुपयाला. आणि तो सांगत किती आहे की मी तुम्हाला 1 किलो देत आहे, पैसे घेत किती आहे कस्टमर कडून? 1000 रुपये. म्हणजे ही झाली सीपी आणि ही झाली सेलिंग प्राइस. आपल्याला विचारलं गेन पर्सेंटेज किती? सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस अपॉन ऑलवेज कॉस्ट प्राइस इंटू 100. 19/100. 19/100 ऑप्शन असेल. आन्सर ऑप्शन 100/19. सॉरी 100/19. 100/19 याचा ऑप्शन असेल. आन्सर ऑप्शन सी. बघा एकदा परत बघा. हा शॉपकीपर म्हणतो की मी जितक्या रुपयाला जे फ्रूट आणले हे तुम्हाला मी तितक्याच रुपयाला देता. म्हणजे जेवढ्यात आणले 1 किलो फ्रूट त्यांना 1000 रुपयात आणले असतील ऍक्च्युअल मध्ये, तेवढ्याच देतात. पण तो काय करतो? 1000 रुपयाचे फ्रूट त्याला सांगतो की हे 1 किलो आहे, पण ऍक्च्युअल मध्ये त्या समोरच्या कस्टमरला तो 950 ग्रॅम देतो. मग जर त्यानं 1 किलो फ्रूट 1000 रुपयात आणले असतील, तर 950 ग्रॅम फ्रूट 950 रुपयात आणले असतील. 950 रुपये झाले सीपी आणि विकले किती झाले? 1 किलो विकले, 1000 झाले त्याची एसपी. प्रॉफिट आपल्याला विचारलेलं आहे. एसपी मायनस सीपी अपॉन सीपी इंटू 100. 50 अपॉन 950. 100/90. 100/90 is our answer. Thank you.